Students, we are started to study in the third chapter of the mathematics second of the ninth class, and it is a triangle, in which we studied some properties of the triangles in a previous period, as like perpendicular bisector theorem, angle bisector theorem, and property of inequality of the sides and angles of the triangles. In first theorem, the statement that means in a triangle every point on the angle bisector of the angle is equidistant from each side of that angle. It is the first property and said to be perpendicular bisector theorem. Then angle bisector theorem, it is every point which is equidistant from each side of the angle lies on bisector of that angle. स्टेटमेंट आपण त्या साह्यानं प्रूफ पाहिलं आणि जाता जाता प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ द साइड्स अँड अँगल्स या प्रॉपर्टी सुद्धा आपण या ठिकाणी बघितल्या. यामध्ये पहिली प्रॉपर्टी जी बघितली, इफ टू साइड्स ऑफ द ट्रायंगल्स आर अनइक्वल then the angles opposite to the greater side is a greater than the angle opposite to the smaller side. म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू जर असमान असतील तर मोठ्या समोरील कोन जो असतो हा कोन लहान बाजू समोरील कोनापेक्षा मोठा असतो, हे आपण या ठिकाणी बघितलं. त्याचबरोबर याचा कॉन्व्हर्स सुद्धा बघितला. इफ टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर अनइक्वल देन साइड ऑपोजिट टू द ग्रेटर अँगल इट इज ग्रेटर दॅन द साइड ऑपोजिट टू द स्मॉलर अँगल. म्हणजेच कोन जर या ठिकाणी लहान मोठे असतील त्रिकोणामधले तर मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते आणि लहान कोनासमोरील बाजू लहान असते, असं हे थिअरम आपण बघितलं. आणि जाता जाता आणखी एक प्रॉपर्टी पाहिली, सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ द ट्रायंगल्स इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. त्रिकोणातील कोणत्याही दोन बाजूंची बेरीज उरलेल्या बाजूच्या लांबीपेक्षा मोठी असते, असं आपण या ठिकाणी उदाहरण बघितले. आता यावरची आपल्याला बेसिकली उदाहरणं सोडवायची. एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी आजच्या तासाला बघणार आहोत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. इन ट्रायंगल ABC, ABC या ट्रायंगलमध्ये आपल्याला दिले AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 13 सेंटीमीटर अँड AC इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. तर आपल्याला फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साइड ऑफ द ट्रायंगल. बघा काय प्रश्न विचारलाय, फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साइड ऑफ ट्रायंगल्स. थोडक्यात लिहितो मी. तर असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधत असताना दोन पद्धती अवलंबू शकता. आपल्याला या ठिकाणी एक गुणधर्माचा यूज करायचा आहे. एक ट्रायंगल घेतला, सर्वात मोठी बाजू मला दिसते इथं AC,
साईड ऐवजी आपल्याला अँगल शोधायचे आहेत, लक्षात घ्या. साईडची मेजर दिली त्यामुळे अँगल्स लहान आणि मोठा अँगल्स शोधायचं आहे. तर इथे एक मी सगळ्यात मोठी बाजू आहे AC काढून घेतली 20 सेंटीमीटर. बी हा पॉईंट अप्पर साईडला घेतला. त्यामध्ये AB आणि BCची जर तुलना केली तर BC ही मोठी आहे, लक्षात घ्या. 13 सेंटीमीटरचे आणि 12 सेंटीमीटर. इथं B पॉईंट घेतला. आता आपणाला हे उदाहरण कसं सोडवायचं आहे बघा. प्रॉपर्टी आपण पाहिली की अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड, अँगल अपोजिट टू द ग्रेटर साइड इट इज ग्रेटर. लक्षात. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय दिलंय ते लिहून घेऊया. इन ट्रायंगल ABC काय काय दिले बघा. साइड AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, साइड BC is equal to 13 centimeter and side AC it is equal to 21 centimeter. तर याचा आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं या ठिकाणी त्यांच्या लांबीवरून बाजूमधील लहान मोठेपणा या ठिकाणी ठरवू शकतो. Therefore side AB it is the smallest side. Side BC it is greater than to side AB, and side AC it is greater than to side BC as well as side AC. So it is a it is a biggest side. So in this triangle side AB is less than side BC is less than side AC. बघा साइड AB ही लहान आहे BC पेक्षा आणि BC ही लहान आहे AC पेक्षा. हे आपण साइडच्या लांबीवरून ठरवलं. आपल्याला माहित आहे. सो साइड AC इट इज अ बिगेस्ट साइड. म्हणजे सगळ्यात मोठी साइड आहे AC. मग या AC बाजूसमोरील कोण कोणता आला तर अँगल ABC. इट इज ग्रेटेस्ट अँगल, that means biggest angle in a triangle ABC. Therefore angle ABC is the biggest. हे कशावर लिहिलं आपण. प्रॉपर्टी ऑफ अनइक्वॅलिटी ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल. तर दुसरी बघा आपल्याला स्मॉलेस्ट अँगल फाइंड आउट करायचं आहे. यासाठी आपण डायग्राम मध्ये जाऊया. AB इट इज अ स्मॉलर साइड, म्हणजे सगळ्यात लहान साइड आहे. आणि या AB साइड समोरील कोण AC आहे, सॉरी BCA हा कोण जो आहे हा सगळ्यात लहान असणार आहे. सो साइड AB इज अ स्मॉलेस्ट साइड ऑफ द ट्रायंगल. देअरफॉर अँगल BCA इथे मी लिहिले बघा अँगल BCA इट इज अ स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल ABC. कॉज काय द्याल. प्रॉपर्टी ऑफ अनइक्वॅलिटी ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल. तर यावरून आपण हे सिद्ध केले. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला आणखी सोडवता येतील. काही वेळेला आपल्याला अँगल दिलेले असतात त्यावरून कोणती साइड मोठी आहे हे फाइंड आउट करायचं असतं. सो दिस टाइप ऑफ द एक्झाम्पल हे आपल्याला सोडवायचं असेल तर आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. इन ट्रायंगल PQR angle P it is equal to 60 degree, angle Q it is equal to 70 degree, while angle R is equal to 50 degree. तर 60 अंश आहे, 70 आणि 50 अंश अशी कोनांची माप दिलीत. यासाठी मी आपल्याला विचारलंय
find out greatest and smallest side ऑफ ट्रायंगल PQR असा प्रश्न विचारला। यासाठी मी एक डायग्राम रिप्रेझेंट करतोय। कुठलाही एक ट्रायंगल काढला की ज्याचं नाव आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलंय ट्रायंगल PQR। नोटेशन करून घेऊया अँगलचे। P अँगल 60 डिग्रीचा आहे, Q अँगल 70 डिग्रीचा आहे आणि R अँगल जो आहे तो 50 डिग्रीचा आहे। तर इथं ऑब्झर्वेशन आपल्याला मेजर अँगल P इज इक्वल टू 60 डिग्री, मेजर अँगल Q इट इज इक्वल टू 70 डिग्री अँड मेजर अँगल R इट इज इक्वल टू 50 डिग्री। तर हे जे अँगल्स आहेत हे आपण यामधील लहान मोठेपणा ठरवू शकतो। देअरफॉर angle R it is a smallest angle Q, smaller than angle Q, and angle Q is smaller than angle P हा स्मॉलर आहे कोणापेक्षा? अँगल Q पेक्षा। लक्षात घ्या, सिक्वेन्स लक्षात घ्यायचं, अँगल R P अँड Q। हे स्टेटमेंट पुन्हा एकदा खाली मी लिहितो व्यवस्थित, याच्यावर काट मारतोय बघा। अँगल R स्मॉलर दॅन अँगल P स्मॉलर दॅन अँगल Q। आता हे सिक्वेन्स आपण लिहिला, याच्या समोरील बाजू सुद्धा आपल्याला सिक्वेन्स लिहिता येईल। देअरफॉर R च्या समोरील बाजू सगळ्यात लहान असणार, म्हणून कोण R च्या समोरील बाजू PQ आहे। सो साइड PQ is smaller than P अँगल समोरील बाजू आली QR, साइड QR स्मॉलर दॅन Q अँगल समोरील बाजू आली साइड PR। तर अशा प्रकारे आपल्याला साइड मधील असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर मधील आपण लहान मोठेपणा दर्शवू शकतो। देअरफॉर PQ is less than QR is less than PR आणि म्हणून PQ ही स्मॉलेस्ट साइड असणार। देअरफॉर साइड स्मॉलेस्ट साइड इज इक्वल टू PQ अँड बिगेस्ट म्हणजेच ग्रेटेस्ट साइड इज इक्वल टू PR। सगळ्यात मोठी जी असेल तर ही PR असणार आहे। अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात। तर प्रॅक्टिस सेट 3.4 जो आहे यामधून आणखीन सिद्धतेवरचं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार बघा। तर आपण 7वं उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट मधलं। बाकी उदाहरण तुम्हाला सोडवायचे। इथे एक फिगर दिले, त्याच्यामध्ये एक आयसोस्केल ट्रायंगल दिलाय PQR as well as S point is taken as P dash R dash Q joint PS। आता दिलंय काय फिगर मध्ये बघा, इन फिगर सेग PR कॉन्ग्रंट सेग PQ शो दॅट असं म्हटलंय। शो दॅट काय दाखवायचंय आपल्याला, तर सेग PS ग्रेटर दॅन सेग PQ। PS ही मोठी आहे कुणापेक्षा? PQ पेक्षा। हे कसं सिद्ध करायचं आपल्याला इथं दिलंय गिवन मध्ये, ती बाब लक्षात घ्या। इन ट्रायंगल PQR बघा, सेग PR कॉन्ग्रंट सेग PQ। देअरफॉर
साइड पी आर इज इक्वल टू साइड पी क्यू. तर पी आर आणि पी क्यू ह्या दोन बाजू समान असतील, म्हणजेच पी क्यू समोरील कोन अँगल पी आर क्यू आणि पी आर या समोरील कोन अँगल पी क्यू आर हे दोन्ही अँगल कसे असतील, कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल असतील. देअरफॉर मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू मेजर अँगल पी क्यू आर. बघा, देअरफॉर अँगल पी आर क्यू कॉन्ग्रुएंट अँगल पी क्यू आर, याला नंबर मी 1 दिला. आता बघा, हा जो अँगल आहे हा एक्सटेरियर अँगल आहे. कोणाचा? तर 2 नंबरचा ट्रायंगल मी देतोय, इथे 1 नंबरचा देतोय. तर 2 नंबरचा जो ट्रायंगल आहे पी आर एस, या ट्रायंगलचा अँगल पी आर क्यू एक्सटेरियर अँगल आहे. नाव अँगल पी आर क्यू इज एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल आहे. जर एक्सटेरियर अँगल असेल कुणाचा? ऑफ ट्रायंगल पी आर एस. देअरफॉर अँगल पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल पी एस आर. अँगल पी एस आर याचाच अर्थ हा कोन या कोनापेक्षा मोठा, कारण हे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. आपण प्रमेय अभ्यासलंय. द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल इट इज इक्वल टू द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल. हे थिअरम आपण इंटेरियर अँगल थिअरम बघितलंय आणि त्यानुसार आपल्याला एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपण बघितली. तर हा जो अँगल आहे या अँगलपेक्षा मोठा. हे कशावरून? तर इथं लिहा कॉज एक्सटेरियर अँगल थिअरम. थोडक्यात लिहिलं मी इथं. बघा, आता पुढे जायचं आपल्याला. इथं पी आर एस हा जो अँगल आहे पी एस आर म्हणजेच कोणता अँगल? पी एस क्यू. देअरफॉर अँगल पी आर क्यू ग्रेटर दॅन अँगल पी एस क्यू. लक्षात घ्या, याला कारण द्या. क्यू डॅश आर डॅश एस कंसामध्ये दिलं तरी चालू शकते. आणि म्हणून हा जो पी आर क्यू अँगल आहे, इथं आपण 1 मध्ये दाखवलंय पी आर क्यू अँगल हा कॉन्ग्रुएंट आहे पी क्यू आर पेक्षा. देअरफॉर अँगल पी क्यू आर हे जे कॉन्ग्रुएंट आहेत अँगल, मग पी आर क्यू या अँगल ऐवजी मी काय टाकतोय? तिथं पी क्यू आर टाकतोय स्टेटमेंटमध्ये. अँगल पी क्यू आर इज ग्रेटर दॅन अँगल पी एस क्यू. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल या अँगलपेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग हा अँगल कोणता आहे? पी क्यू आर म्हणजेच कोणता? अँगल पी क्यू एस. देअरफॉर अँगल पी क्यू एस ग्रेटर दॅन अँगल पी एस क्यू. आता स्टेटमेंट आपल्याला काय दिलंय बघा इथं. हे जे स्टेटमेंट आहे ते मी पुन्हा एकदा इथं वर लिहितो जागेअभावी. बघा काय स्टेटमेंट आलंय आपल्याला? अँगल पी क्यू एस ग्रेटर दॅन अँगल पी एस क्यू. तर या ट्रायंगलचा आता यूज करायचा आहे आपल्याला. तो या ठिकाणी छायांकित करतो किंवा ब्रॉड शेडेडनं त्याच्या साईड दाखवतोय. तर यामध्ये पी क्यू एस हा जो अँगल आहे हा मोठा कोणापेक्षा? पी एस क्यू पेक्षा. आलं लक्षात? पी क्यू एस जो आहे हा अँगल, त्याच्या समोरील बाजू कोणती आहे? तर साइड पी एस. पी एस ग्रेटर दॅन पी एस क्यू या अँगल समोरील बाजू कुठली आली? पी क्यू. साइड पी क्यू. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सिद्ध करता आलं? सेग पी एस ग्रेटर दॅन सेग पी क्यू.
जे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची उदाहरणं मुलांना तुम्हाला या ठिकाणी सोडवायची. तर प्रॅक्टिस सेट जो आहे तो प्रॅक्टिस सेट तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 3.4 सोडवून टाकायचं आहे. इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद.